नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग्समध्ये। मित्रांनो, तुम्ही एक म्हण ऐकली असेल ना, देव देतं आणि कर्म नेतं। त्या प्रकारची सिच्युएशन सध्या आता भारतामध्ये दिसून येते। आपले भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे गरीब व्यक्तींसाठी विविध प्रकारचे असलेल्या घरकुल योजनेच्या माध्यमातून किंवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून इथं घर बांधून देत आहे। परंतु सामान्य स्वरूपामध्ये ज्या घरांचा वापर राहण्यासाठी करायला पाहिजे तर त्या घराचा वापर केला जात नाहीये। मग अशा वेळेस आपल्याकडे दारिद्र्याचं प्रमाण वाढत चाललंय। मग ह्या दारिद्र्याचं प्रमाण जे वाढत चाललंय तर त्या दारिद्र्याला एक पर्टिक्युलर इकॉनॉमिक्समध्ये टर्मिनॉलॉजी आहे, तर ती म्हणजे सांस्कृतिक दारिद्र्यता। मग आता ही सांस्कृतिक दारिद्र्यता आणि त्याचा सिद्धांत कोणी मांडला हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर रिस्मन लेक्सिस नावाचे जे अर्थतज्ञ होते तर त्या अर्थतज्ञांनी सांस्कृतिक गरिबी नावाची संकल्पना सांगितली। त्यांचं म्हणणं होतं की एखादा व्यक्ती गरीब का असतो तर त्या गरिबीची असलेली कारणं त्याच्या सांस्कृतिक गोष्टीमध्ये अंतर्भूत असतात। म्हणजे काय की एखादा व्यक्ती गरीब आहे कारण की त्याच्या अवतीभोवतीचं असलेलं वातावरण तसं आहे। जसं की फॉर एक्झाम्पल, धारावी झोपडपट्टीमध्ये एखाद्या व्यक्तीला चांगलं घर बांधून दिलं तर तो त्या घरात राहणार नाही, तो काय करेल, ते घर भाड्याने देईल आणि तो स्वतः परत त्या झोपडपट्टीमध्ये राहील। मग अशा प्रकारची परिस्थिती सध्या भारत सरकारमध्ये इथं आढळून येते किंवा भारताला हे दिसून येते। त्यामुळे हे जी सांस्कृतिक गरिबी आहे ती सांस्कृतिक गरिबी सध्या वाढत चालली आणि सध्या गव्हर्नमेंट अशा सांस्कृतिक गरिबीला दूर करण्यासाठी प्राधान्य देत आहे। थँक्यू।